महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेनं वेग घेतलाय। जागा वाटपावर दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। पण मुंबईत मात्र जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपलेली आहे। हा नेमका वाद काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। दक्षिण मुंबईवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा। जागा वाटपांच्या आधीच मवियातली धुसफूस चव्हाट्यावर। अरविंद सावंतांचा राजकीय बळी, नितेश राणेंचा दावा। महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावर येत्या काही दिवसात अंतिम शिक्कामोर्तब होईल असा दावा केला जातोय। असं असताना काही जागांवर मात्र मवियातल्या मित्रपक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे। दक्षिण मुंबईतल्या जागेवरून काँग्रेस गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आलेत। दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा केला तर शांत बसणार नसल्याचा इशारा काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरांनी दिलाय आणि त्यामुळे वादाची ठिणगी पडली। इम्पॉर्टंट गोष्टी मी दक्षिण मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी एनडीए साठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही। कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते। दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करतायत गेल्या 2 टर्मपासून। हे गेले 10 वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते हे आपल्याला माहीत असेल। मला माहीत नाही काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही। दक्षिण मुंबईत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत। 2014 आणि 2019 असे 2 टर्म सावंत दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व करतायत। 2004 आणि 2009 असे 2 वेळा काँग्रेसचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून खासदार होते। 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये अरविंद सावंतांनी देवरांचा पराभव केला होता। आता काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आल्यानं दक्षिण मुंबईवर दोघांकडूनही दावा केला जातोय। दरम्यान जागा वाटपात काँग्रेसला ही जागा देऊन अरविंद सावंतांचा राजकीय बळी देण्याचा डाव असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला। आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिंद देवरात लढवणार आहे, तसं ठरलेलं आहे। हे लोक सांगत नाही आहेत, खरं सांगत नाही आहे। अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे, हे आज नाही तर उद्या बाहेर येणार। दक्षिण मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघाचा विचार करता काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेची ताकद जास्त आहे। दक्षिण मुंबईत वरळी, शिवडी, बायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा हे 6 मतदारसंघ येतात। वरळीमध्ये ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, शिवडीमध्ये ठाकरे गटाचे अजय चौधरी, बायखळ्यात शिंदे गटाच्या यामिनी जाधव, मलबार हिलमध्ये भाजपचे मंगल प्रभात लोढा, मुंबादेवीत काँग्रेसचे अमीन पटेल आणि कुलाब्यात भाजपचे राहुल नार्वेकर हे आमदार आहेत। शिवसेनेतल्या फुटीनंतर दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटासाठी आव्हानात्मक ठरू शकते। अशा स्थितीत काँग्रेसनं दावा ठोकल्यानं ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण झालाय। त्यामुळे दक्षिण मुंबईवरून काँग्रेस आणि ठाकरे गट आता कितपत ताणून धरणार हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।